ज्ञानेश्वर मंगलमुनी सेवा करी दाशी जनी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी पांडुरंगा करू शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्रा पदंकापुरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजं स्मृति प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदीपम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय। चराचरी नमो ज्ञानेश्वरा 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 आनुरुति मुरारा सोपानसु नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपाणवे भक्ताबाई नमो त्रिभुवन भवने अद्यत्रय जननी देवाची श्वे भानुजो भानु आराधिला तयाच्या मुळी दीपक दिव्य झाला हरिभक्ती लावणी तारी समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरणा शरणा एकनाथा पायी माझा ठेवेला
देवीला नका पाहून दोष झालो दास पायांचा भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी विठ्ठल भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन तुम्हा सर्व भाविकांच्या वाङ्मय सेवेकरता किंवा चिंतनरूपी सेवेकरता, कारण कीर्तन ही वाङ्मयीन सेवा आहे. आज जयंती उत्सवाच्या निमित्तानं कीर्तन आहे म्हणूनच बोलतोय असा त्याचा अर्थ तयार करू नका. कुठेही केव्हाही कीर्तन ही वाङ्मयीन सेवा आहे. म्हणून वाङ्मयीन सेवेकरता आणि वाङ्मयीन चिंतनाकरता आपल्यासमोर उपस्थित केलेला अभंग भक्तीचा यथार्थ अधिकार. जरा आवाज कमी कर. सगळ्यांना विनंती करतो, प्रथमतः सर्वांच्या चरणावरी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व आदरणीय हरिभक्तीपरायण सर्व संप्रदायिक महाराज मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना वंदन करून, कीर्तन हे नाथ महाराजांच्या दरबारातलं कीर्तन आहे. याची आपण सर्वांनी अत्यंत काळजी घेणं हे आवश्यक आहे. एरवीचे कीर्तन आपल्या दृष्टीनं वेगळे असतील, परंतु कमीत कमी संतांच्या दरबारातलं कीर्तन, संतांच्या अधिष्ठानामधील कीर्तन हे आपल्याकरता प्रदर्शनीय नसावं, ते सर्वांकरता दर्शनीय असावं. माफ करा. मग ते कीर्तनाच्या भूमिकेतून कोणत्याच अंगात विठला विठला कोणत्याच अंगानं कीर्तन प्रदर्शनात याची सर्वांनी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ कीर्तनकारांच नाही तर आपण कीर्तन सेवेमध्ये आपण जे जे उपस्थित आहात, प्रत्येकाच्या जीवनामधलं हे कीर्तन एक प्रत्येकाच्या जीवनातला हा एक दर्शनीय सोहळा आहे. आपण इतर ठिकाणी आपल्या गुणाचं प्रदर्शन ठेवतो, माफ करा, जे गुणाचं प्रदर्शन ठेवतो ते गायनाच्या रूपानं असेल, कीर्तनकाराच्या वक्तृत्वाच्या दृष्टीनं असेल, आमच्या मृदुंगमणी वाजवणाऱ्याच्या भूमिकेत असून कोणत्याच भूमिकेमधून हे कीर्तनाचं प्रदर्शन तयार होणार नाही. प्रत्येक भूमिकेतून कीर्तन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाकरता दर्शनीय होईल याचा आपण सर्वांनी अवश्य प्रयत्न करावा. किंबहुना तुम्ही सर्वांनी मला त्याकरता सहभागी व्हावून सहकार्य करावं.
आता मज साह्य येते करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे. या संत उक्तीप्रमाणे आपल्या सर्वांना आज आपला असणारा जीवनातला पवित्र काळ हा कीर्तनात जातोय. जो भगवत चिंतनामध्ये आपला काळ जातोय ना, असाच आवाज राहतो, एवढाच राहतो, कमी जास्त भगवत चिंतनामध्ये जो काळ आपला जातो ना, तो काळ आपला धन्य काळ होतो. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतनात भगवत चिंतनात जो काळ जातो तो कीर्तनकार कोणी असतील, प्रवचनकार कोणी असेल, कथाकार कोणी असेल, परंतु आपल्या दृष्टीने कीर्तन महत्वाचं आहे, आपल्या दृष्टीने प्रवचन महत्वाचं आहे, आपल्या दृष्टीने कथा महत्वाची. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार जे कार्य या भूमिकेमध्ये येतात ना, ते कार्य तर अजिबात महत्वाचे. इथं सगळ्यात महत्वाचे कीर्तन आहे. कीर्तनकाराला सगळ्यांना कीर्तनाच्या भूमिकेत आणायचे. म्हणून वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्ये कीर्तनाला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. आपण त्या कीर्तनाकडं भक्ती म्हणून जर पाहत असाल तर कीर्तन हे आपल्या जीवनामधील विशिष्ट दिशा आहे आणि कीर्तन आपल्या प्रत्येकाच्या जीवनातली विशिष्ट दशा आहे. दिशा आणि दशा या दोन भूमिका ज्या पवित्र साधनानं आपल्या जीवनामध्ये साध्य होतात, ती असणारं पवित्र साधन म्हणजे कीर्तन आहे. विष्णुदास विनवी नारा, आमुची ऐशी परंपरा, किंबहुना अनेक नेनोबा साधन, आमुचा विषय हरिकीर्तन. या नामदेव महाराजांच्या सुपुत्र नारा महाराजांच्या या पवित्र उक्तीप्रमाणे कीर्तन आपल्या प्रत्येकाकरता दर्शनीय व्हावं. नवे नवे कीर्तन, प्रवचन, पारायण, हरिपाठ, काकड आरती, भजन या सर्व उपक्रमानं आपल्याकरता हा 7 दिवसाचा आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणातला भाव स्वीकारून त्या भावाला प्रकाशित करून, भाव जागृत करून, ज्या भावानं आपल्याला संत दर्शन अपेक्षित आहे आणि ज्या भावातून आपल्याला परमात्म दर्शन अपेक्षित आहे, तो असणार भावाचं दर्शन घडवण्याकरता जो भावार्थ दीप आहे, जिला ब्रह्मचित्त नाही म्हटलेलं आहे, जिला निगमवल्लीही म्हटलेलं आहे, जेने निगमवल्ली प्रगट केली, किंबहुना ब्रह्मानंदू लहरी प्रगट केली. अनेक संतांनी ज्ञानेश्वरीच्या भाव व्यक्त करताना अनेक भूमिकेमधून ज्ञानेश्वरीचं शुद्ध महत्व तुमच्या आमच्या समोर आपापल्या अंतःकरणातील भावातून शब्दाच्या रूपानं आपल्याकरता व्यक्त केलेलं आहे. अनेक संतांनी व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये भक्तीचा यथार्थ अधिकार जरा स्त्री म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपण ज्यांच्याकडं जरा वेगळ्या नजरेतून पाहतो ते असणाऱ्या भक्तीचा यथार्थ अधिकार म्हणजे स्त्री संत जनाबाई. जनाबाईचा भक्तीचा जो अधिकार आहे, तो अधिकार आपल्या दृष्टीने, सर्वांच्या दृष्टीने हा विशेष अधिकार आहे. संतांचा सामान्यरूप अधिकार असतो, संतांचा शक्तिरूप अधिकार असतो आणि संतांचा विशेष अधिकार असतो. या ज्ञानेश्वरीच्या संबंधानं जनाबाईंनी जो ज्ञानेश्वरीचा अधिकार आपल्या अभंगाच्या रूपानं आपल्या समोर व्यक्त केला, तो संतांचा विशेष अधिकार ज्ञानेश्वरीच्या संबंधानं जनाबाईंनी आपल्या समोर प्रस्तुत अभंगामधून व्यक्त केलेला आहे.
अधिष्ठान श्री संत एकनाथ महाराज यांच्या पवित्र भूमीमध्ये किंबहुना श्री क्षेत्र प्रतिष्ठान नगरीमध्ये आपण आपल्या भूमिकेतून ज्याला पैठण म्हणतो, या पैठण नगरीमध्ये नाथ महाराजांच्या अधिष्ठानामध्ये हा प्रतिवर्षी आयोजित केला जाणारा हा संप्रदायाच्या दृष्टीने, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अनेक निमित्तानं वेगवेगळे सप्ताह होतात. अनेक आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या निमित्त कारणामध्ये सप्ताहाचं नियोजन केलं जातं. परंतु हा जो काळ आहे आणि या काळामध्ये ज्या काळाला अनुसरून पैठणला शुद्धीपत्र घेऊन चारी भावंड श्री गुरु निवृत्तीराय, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताई चारी भावंड या प्रतिष्ठान नगरीमधून शुद्धीपत्र घेऊन पुणे तांब्याच्या दिशेने चांगदेव महाराजांच्या भेटी करता तीर्थयात्रा करत चांगदेव महाराजांच्या दर्शनाला जात असताना ज्या क्षेत्राचा महिमा, ज्या क्षेत्राचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्येच ज्ञानोबारायांनी महालय म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे, ते श्री महालया असे. ते महालय क्षेत्र तुमच्या दृष्टीने आजच्या काळातला श्री क्षेत्र निवास आहे, जिथं प्रवारा माईचा आणि गोदावरी माईचा पवित्र संगम होतो. त्या पवित्र संगमावर जिथं आजही तुमच्या दर्शना करता, कारण मोहिनी राजांचं, मोहिनी नाथांचं दर्शन घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरीचं दर्शन होत नाही. मोहिनी राजांचं दर्शन घेतल्याशिवाय जर ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतलं तर त्याला दर्शन म्हणता येत नाही, त्याला केवळ पाया पडणं म्हणतात. परंतु मोहिनी राजांचं दर्शन घेऊन जर आपण पैस खापाचं किंबहुना ज्ञानेश्वरीचं दर्शन जर घेतलं तर ते यथार्थ दर्शन घडतं. म्हणून ज्या अधिष्ठानाच्या आधाराने त्या क्षेत्राला महालय म्हटलेलं आहे, त्या महालयामध्ये विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या संपूर्ण जीवनावर जर आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणानं आणि अंतःकरणातल्या भावानं जर आपण प्रकाश जर टाकला तर ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन हे आपल्याकरता आगळं आणि वेगळं जीवन आपल्या दर्शनीय झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायांचा जन्म असेल, मी जन्म म्हणणारच नाही आणि ज्ञानोबारायांचा जन्मही म्हणता येणार नाही. ज्ञानोबारायांचा संतांचा अवतार नवे तुकोबारायांचं जर माझं बोलणं प्रमाणित करण्याकरता तुकोबारायांचं जर अभंगच द्यायचा ठरला तर तुकोबाराय चिंतन करतात. देवाशी अवतार
भक्ताशी संसार तोहीचा विचार एकपणे. थोडक्यामध्ये देवाचा ज्याच्याकरता अवतार असतो, संतांचा त्याच्याकरताच अवतार असतो. ऐका, संतांचा अवतार आणि देवाचा अवतार याची सिद्धता ही एकच आहे. म्हणण्यापेक्षा देवते संत निमित्त त्या प्रतिमा विठ्ठला. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण ज्याला चलन म्हणतो, चलन भारताचं चलन कोणतं आहे? रुपया. रुपया नोट आहे का नाणं आहे? रुपया हे नाणं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारताचं अर्थव्यवस्थेमध्ये जे चलन आहे ते रुपया आहे आणि ते नाणं आहे. नाण्याला दोन बाजू आहे. नाण्याला दोन बाजू आहे. एक छापा आणि दुसरा आपल्या भूमिकेत, आपल्या भाषेत काटा. बरोबर ना? या नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या किमतीचं ते नाणं आहे ते 1 रुपयाचं नाणं असेल, 2 रुपयाचं नाणं असेल, 5 रुपयाचं असेल, 10 रुपयाचं असेल, ज्या नाण्याची जी किंमत आहे त्या नाण्याला दोन बाजू आहेत. मग त्या नाण्याची जी किंमत आहे ती 10 रुपये, 5 रुपये ही किंमत नाण्याच्या छापा या बाजूमुळं 10 रुपये किंमत आहे का काटा या बाजूमुळं 10 रुपये किंमत आहे? चिंतन करा. कीर्तन हे चिंतन आहे. ते कीर्तनकारानेही चिंतन करायचंय, वक्त्यानेही चिंतन करायचंय आणि वक्त्याबरोबर श्रोत्यानेही चिंतन करायचंय. वक्त्याने चिंतन करायला कीर्तन गुप्त घेतलं, कारण गुप्त घ्यायची परंपरा निघाली. कीर्तनच नाही, सत्ताच मुक्ता घ्यायची. पोचलाय संप्रदाय आणि कुठं नेऊन ठेवलाय आमचा संप्रदाय. नाथांच्या पवित्र दरबारामध्ये या भूमिकेकडे मला जाता येणार नाही. छाप्यामुळं त्या नाण्याची किंमत आहे का काट्यामुळं? आपल्याला एकच उत्तर द्यावं लागेल. केवळ छापा नाही, केवळ काटा नाही. त्या नाण्याच्या किमती करता छापाही तेवढ्याच पद्धतीनं महत्वाचा आहे आणि काटाही तेवढ्याच पद्धतीनं महत्वाचा आहे. नवे नवे संप्रदायाकरता, धर्माकरता देवाचा अवतारही तेवढाच महत्वाचा आहे आणि त्याच्याबरोबर संतांचा अवतारही तेवढाच महत्वाचा आहे. आणि दोन्हीचाही अवतार, प्रामुख्यानं दोन्ही अवताराचा पवित्र संगम होतो तो म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये दोन्ही अवताराचा संगम झालेला आहे. म्हणून त्या ज्ञानेश्वरीला भावार्थ दीप म्हटले. भावार्थ दीप. ज्ञानेश्वरी त्या ग्रंथाचं नाव नाहीच, त्या ग्रंथाचं वास्तवतः त्या ग्रंथाचा भाव आहे आणि त्या ज्या ग्रंथाचा भाव आहे ते त्या ग्रंथाचं नाव असतं. त्या ग्रंथाचा जो भाव असतो ते त्या ग्रंथाचं नाव असतं. ज्ञानेश्वरी हे ग्रंथाचं नाव नाही. भावार्थ दीप या ग्रंथाचं वास्तव नाम आहे. वास्तव नाम भावार्थ दीप. मी बोललो जिला योगाच्या भाषेमध्ये निगमवल्ली म्हटलेलं आहे. निगमवल्ली. आणि शास्त्राच्या भूमिकेमधून तिला ब्रह्मचित कला म्हटलेलं आहे.
हा त्रिवेणी संगम ज्याच्यामध्ये सापडला जातो ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य, गीतेवर टीका, नेवाशालाच का केली? ज्ञानोबारायांचा प्रवास, ज्ञानोबारायांची तीर्थयात्रा केवळ नेवासा नाही, तरीही ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य, गीतेवर टीका नेवाशालाच का केली? आणि गीतेवर भाष्य केल्यानंतर, गीतेवर टीका केल्यानंतर संपूर्ण 700 श्लोकावर टीका करून, 700 श्लोकावर भाष्य करून, 700 श्लोकाचं विवरण करून ज्या 9035व्या ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून ग्रंथाच्या रूपानं, ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून प्रगट झाल्या, व्यक्त झाल्या, तो संपूर्ण ग्रंथ तयार झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित केले. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन शेती गेले, एक माझे जीवरले पाईक पण. ग्रंथ श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करताना हे तुमच्या कृपे केले आणि तुमचे कृपेने सिद्धी नेले. ज्ञानेश्वरींचा अधिकाराच्या संबंधानं विशेषत्व ज्ञानोबाराय श्री गुरूंना देतात आणि सामान्यत्व आपल्याकडे घेतात, सामान्यत्व स्वतःकडे घेतात आणि विशेषत्व श्री गुरूकडे देतात. ज्ञानेश्वरीच्या संबंधानं जर चिंतन केलं तर ज्ञानोबारायांचा वेगवेगळ्या अंगानं ब्रह्माच्या संबंधानं जो भाव व्यक्त होतो त्याला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे. परमात्म्याच्या संबंधानं जो भाव व्यक्त होतो त्या भावाला भावदर्शन म्हटलेलं आहे. आणि तुमच्या परमात्मा भाव जो जागृत होतो त्या भावाला ज्ञानोबाराय भावार्थ दीप म्हणतात. आणि तो पवित्र ग्रंथ श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतात. जिथं ग्रंथ श्री गुरूंच्या चरणी समर्पित झाला, श्री गुरूंनी निवृत्तीनाथ महाराजांनी तोच ग्रंथ विश्वाकरता दान म्हणून समर्पित केला. ज्ञानोबारांनी श्री गुरूंच्या चरणी समर्पित केला आणि सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी विश्वाकरता समर्पित केला. ज्ञानेश्वरीचा भाव हा प्रामुख्याने दृष्टिक्षेपात येतो. ज्ञानेश्वरीची जयंती आहे, मी एवढ्या करता बोलतोय. वेगवेगळ्या निमित्तानं सप्ताह आयोजित केले जातात, परंतु ज्ञानेश्वरीच्या संबंधानं, ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं एवढा सप्ताह आयोजित केला. माफ करा, मी कुठं जर कमी पडत असलो तर तुम्ही पुढचं तुम्ही लावून घ्या. महाराष्ट्रामध्ये हे वर्ष आता गेलेल्या श्रावण महिन्याच्या श्रावण वद्य सप्तमी या पर्व काळापासून येणाऱ्या श्रावण वद्य सप्तमी पर्यंत हे संपूर्ण वर्ष ज्ञानोबारायांचं सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. 750वं वर्ष ज्ञानोबारायांचं हे सुवर्ण जयंतीचं वर्ष आहे. म्हणून प्रामुख्याने या वर्षी जिकडं तिकडं श्रीकृष्ण जयंतीचा पर्व काळ हा
हा सोहळा आयोजित करताना ज्ञानेश्वर महाराजांची जयंती विशेषत्वानं पुढे आली. केवळ याच दिवशी याच वर्षी कृष्ण जयंती आणि ज्ञानेश्वर महाराजांची जयंती याच वर्षी दोन्ही एकत्रित आल्या असं नाही बरं. दरवर्षी श्रीकृष्ण जयंतीचा पर्व काळ जो असतो तोच ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचा पर्व काळ असतो. दोन्हीचा तो एकच पर्व काळ असतो. परंतु या वर्षी सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष असल्यामुळं यावर्षी प्रामुख्यानं ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंती उत्सवानं वेगवेगळ्या ठिकाणी अनेक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या भक्तिमय सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं. त्याच या सुवर्ण जयंती वर्षाच्या या पर्व काळामध्ये कपिला षष्ठी म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी हा पवित्र पर्व काळ आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये साधण्याकरता या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये नाथ महाराजांच्या पवित्र या पुण्य पावन भूमीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय परमश्रद्धेय संपूर्ण विश्वाकरता ज्याप्रमाणे ज्ञानोबारायांनी हा 9035 ओव्याचा ग्रंथ श्री गुरुजींच्या चरणी समर्पित केला, त्याच भूमिकेतून संपूर्ण विश्वाकरता त्याच ज्ञानेश्वरीचं मंदिर ब्रह्मीभूत गुरुवर्य परमश्रद्धेय पंशी बाबा तांबे यांनी ज्ञानेश्वरीचं मंदिर उभं केलं. त्रिक्षेत्र निवास. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरीचं मंदिर उभा केलं, उभारिले देवालया, जे महालय तिथंच ज्ञानेश्वरीच्या रूपानं जे देवालय उभा केलंय ते वैकुंठवासी पंशी महाराज तांबे यांच्या पूर्ण कृपेने, नाथबाबांच्या कृपेने पैठणकरांना ही ज्ञानेश्वरी जयंती आयोजित करण्याचं भाग्य लाभलं. हे पैठणकरांना भाग्य लाभलं. आणि हा कार्यक्रम कुठं संपन्न होत नाही. ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये संपन्न होतो, परंतु इतरत्र ज्ञानेश्वरी जयंती कुठंच आयोजित केली जात नाही. परंतु नाथ महाराजांच्या या मंदिरामध्ये प्रतिवर्षी हा ज्ञानेश्वरीचा जयंतीचा पवित्र उत्सव, पवित्र सोहळा आपण सर्वजण आयोजित करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. परम आदरणीय हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज चौधरी यांच्या संकल्पपूर्तीने, त्यांच्याच आधिपत्याखाली, मार्गदर्शनाखाली हा ज्ञानेश्वरीचा जयंतीचा हा भक्तिमय सोहळा संपन्न होत असताना, या ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्तानं संपन्न होणारा हा भक्तिमय सोहळा आणि या भक्तिमय सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचा भाव व्यक्त करण्याकरता बाबांनी मला आज्ञा केली आणि सेवा माझ्यावर सोपवली. त्या सेवेचा मी अधिकारी आहे की नाही हे मला सांगता येणार नाही, परंतु माझ्या दृष्टीनं ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं नाथ महाराजांच्या समोर हा ज्ञानेश्वरी व्यक्त करण्याचा भाग्य माझ्यासारख्याला प्राप्त होतंय. धन्य मी मानीन आपुले संचित. हे संतांच्या कृपेने, महात्म्यांच्या कृपेने हे भाग्य मला कीर्तन मिळालंय. कीर्तन ठेवलंय म्हणून भाग्य नाही, परंतु ज्ञानेश्वरीची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालंय. म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. महाराजांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व आदरणीय हरिभक्तीपरायण महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझा जो चित्रकर्ता उपस्थित केलेला अभंग आहे त्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल
अभंग श्री संत जनाबाई यांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. थोडक्यात बोलतो, अभंग 3 चरणाचा जरी असेल तरी अभंग चरणावर गणला जात नाही. अभंग अभंगातल्या सिद्धांतावर गणला जातो. अभंगाला चरण किती असू दे, 2 चरण असतील, 3 चरण असतील, 4 चरण असतील, 5 चरण असतील, 6 असतील, 10 असतील, किंवा 100 चरण असतील. संत वाङ्मयामध्ये 2 चरणाचा अभंग प्रमाणित आहे आणि 100 चरणाचा अभंगही प्रमाणित आहे. तो 2 चरणाचा असो आणि 100 चरणाचा असो, चरणावर अभंग गणला जात नाही, चरणावर अभंग मोजला जात नाही. अभंग हा सिद्धांतावर गणला जातो आणि सिद्धांतावर मोजला जातो. अभंगाच्या दृष्टीने चरण सिद्धांत करता महत्वाचे, चरण आपल्या करता महत्वाचे नाही. त्या अभंगातल्या सिद्धांत करता चरण महत्वाचे आहे. बांबू कशा करता असतात मंडपाला? बांबू मंडपातले ते बांबू, आता मंडप उभा करताना लागतात ते बांबू. मंडप उभा करताना काही उभे लागते आणि काही आडवे लागत. विकल्प तयार होऊ देऊ नका. मी मंडप उभा करण्याकरता म्हणतो, उभे लागते तर आडवे लागते, आणि जे उभे आणि आडवे एका सत्तेत आणून मंडप उभा केला जातो. मग जे मंडपाचे बांबू असतील ते उभे असतील, ते मंडपातले उभे बांबू गोळा करतायत. ते मंडपात बसलेल्या करता महत्वाचे आहे का मंडपा करता महत्वाचे आहे? चिंतन करा बरं. मंडपाचे जेवढे बांबू असतील ते मंडपाचे बांबू मंडपात बसलेल्या करता महत्वाचे आहे का त्या मंडपा करता महत्वाचे? तर ते सर्व बांबू मंडपा करता महत्वाचे, बसणाऱ्या करता महत्वाचे नाही. मंडपा करता जेवढे बांबू असतील तेवढा मंडप विस्तारित होईल. जेवढे मंडपाला बांबू असतील तेवढा मंडप विस्तारित होईल. तत्व अभंगाला जेवढे चरण असतील तेवढा सिद्धांत विस्तारित असेल. विठ्ठला जसं अभंगातली चरण अभंगातल्या सिद्धांताकरता महत्वाची असतात आणि तो सिद्धांत तुमच्या आमच्या करता अत्यंत महत्वाचा आहे. या व्यासपीठावर आल्यानंतर कीर्तनकार इथं बांधला जातो. बांधलेलं दिसतंय ते उपरणं, परंतु ते केवळ उपरणं नाही तर ते बांधलेलं उपरणं जे आहे ना ते सांप्रदायिक बंधन आहे आणि शास्त्रीय बंधन आहे. इथं हे बांधलेलं उपरणं पहिल्यांदा तो वक्ता सिद्धांताला बांधील असतो. सिद्धांताशिवाय किंवा अभंगाशिवाय वक्त्याला बोलताच येणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये कीर्तनाचे 4 अंग सांगितलेले आहेत. 4 अंगानं जे परिपूर्ण असतं त्यालाच कीर्तन म्हणलं जातं. आणि त्या कीर्तनामध्ये हे जर 4 अंग जर आपल्या दृष्टीने त्या 4 अंगाचा जर विचार केला नाही तर तो कीर्तनाच्या नावावरला तमाशा समजा. कीर्तनाकरता 4 अंग महत्वाचे आहेत. मी कीर्तनाचा अंग म्हणतोय, मी कीर्तनकाराचा अंग म्हणत नाही. समाजाला कीर्तनकाराचा अंग पाहिजे सवय लागते. अगोदर विषय झाला पाठीमाग. कीर्तन केसरी आहे का? कुठं जाऊन पोचलंय हे व्यासपीठ? विनोद सम्राट हे व्यासपीठ. माफ करा, कीर्तनकार सामान्य भूमिकेत जातो आणि कीर्तनाचा अभंग हा विशेष भूमिकेत येतो. माफ करा, थोडक्यात युक्तिवाद करतो.
आजारी व्यक्तीच्या दृष्टीने डॉक्टर सामान्य भूमिकेत जातो आणि डॉक्टरनं दिलेलं औषध विशेष भूमिकेत जातं. विशेष भूमिकेत औषध जातं. औषधाचा रोग्याचा संबंध आहे का डॉक्टरांचा रोग्याचा संबंध? अनन्य संबंध कुणाचा आहे? औषधाचा आणि आजारी व्यक्तीचा संबंध हा अनन्य संबंध आहे. हॉस्पिटलचा आणि त्या डॉक्टरांचा हा सामान्य संबंध आहे. कितीही युक्तिवाद करता येईल. गायीचा आणि आपला सामान्य संबंध येतो आणि गायीच्या दुधाचा आणि आपला विशेष संबंध येतो. तद्वत कीर्तनकाराचा आपला सामान्य संबंध येतो आणि कीर्तनाचा अभंग, त्या अभंगाचा आणि आपला विशेष संबंध येतो. माफ करा, आजच्या काळामध्ये अभंगाचा सामान्य संबंध गेला आणि कीर्तनकाराचा विशेष संबंध. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कीर्तनकार आहे का कीर्तनकाराचा अभंग आहे? बोलू नका, कारण बोलायला मी आलेलो आहे. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कीर्तनकार आहे का कीर्तनकाराचा अभंग आहे? माफ करा, आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये विशिष्ट कीर्तनकार आहे, त्यांचा अभंग नाही. कारण अभंग हा इतर हक्कात गेला, सामान्य भूमिकेत गेला आणि कीर्तनकार विशेष भूमिकेत आला. नवे नवे इंटरनेटवर कीर्तनकारच आहे, फेसबुकवर कीर्तनकारच आहे, यूट्यूबवर कीर्तनकारच आहे, पत्रिकेमध्ये कीर्तनकारच आहे, डिजिटल बोर्डावर कीर्तनकारच आहे. कीर्तनाचा अभंग डिजिटल बोर्डावर यावा, कीर्तनकाराचा अभंग पत्रिकेत यावा. दरबारात बोलतो, आम्ही सप्ताहाचं आयोजन नियोजन करताना पत्रिकेमध्ये कीर्तनकाराचं नाव नाही, फोटो तर नाहीच हो, फोटो तर नाहीच. हे सगळं प्रदर्शन तयार झालं. फोटोवर नावन वेगळ्या उपाध्याने सगळं प्रदर्शन तयार झालं. आजच्या काळामध्ये नाथपारांच्या मंदिरात कीर्तन असो नाही तर कुठं असो, आपल्या दृष्टीने आम्हाला कीर्तनाचं प्रदर्शन महत्वाचं आहे. आम्हाला कीर्तनातलं दर्शन महत्वाचं आहे. आम्हाला आज प्रदर्शनातून दर्शनात येताच येत नाही. जर आम्हाला प्रदर्शनातून दर्शनात येता आलं असतं तर ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्तानं नाथ महाराजांच्या दरबारामध्ये हा सप्ताहाचं नियोजन असताना पारायणाला किती वाचक आहे? इतर सप्ताहामध्ये सोडून द्या, इतके इतर सप्ताह पारायणाच्या संबंधानं गुळण्या मारायला लागले. पारायण सप्ताह पारायणाच्या संबंधानं गुळण्या मारायला लागले. आमच्या ग्रामीण भागातली भाषा आहे. जमीन बागायत करण्याकरता पाण्याच्या भूमीतून जे बोर घेतले जातात ना, बोर घेतला का त्याला भरपूर पाणी लागतं आणि त्या बोरला लागलेल्या पाण्याच्या आधारानं तो शेतकरी आपली जेवढी शेती आहे तेवढी बागायती करतो. लागवड करेपर्यंत तो बोर साथ देतो आणि नंतर आंबवणीला तो गुळण्या मारायला लागतो. म्हणजे पाणी कमी कमी व्हायला लागतं, नवे नवे पाणीच राहत नाही. आज सप्ताहाची परिस्थिती ती तयार झाली. कीर्तनाचे महोत्सव तयार व्हायला लागले आणि ज्ञानेश्वरीचे पारायण सप्ताहामधून बंद झाले. नाथमानाच्या दरबारात बोलतो, पारायण बंद करून आम्ही कीर्तन महोत्सव साजरे करायला लागलो. वास्तवतः कीर्तनाचा प्रमुख भूमिका येते. कीर्तनाच्या भूमिकेतून वक्त्यानं श्रोत्यांना
ग्रंथाच्या भूमिकेत आणणं, ग्रंथाकडे आणणं या व्यासपीठाची पवित्र भूमिका ती. ग्रंथाकडे आपण वळलो पाहिजे, ग्रंथाच्या भूमिकेत आलो पाहिजे. आपण ग्रंथ, संत आणि पंथ, ग्रंथ, संत आणि पंथ या त्रिपुटीचा कोणत्याच काळामध्ये विसर पडता कामा नये. कोणत्याच काळामध्ये या त्रिपुटीचा वाद होता कामा नये. जिथं संत असतात तिथं ग्रंथ असतात, आणि जिथं संत आणि ग्रंथ असतात तिथं पंथ असतो. कीर्तनाला प्रमाण संतही आहे, कीर्तनाला प्रमाण ग्रंथही आहे, आणि कीर्तनाला प्रमाण पंथही आहे. त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून त्या कीर्तनाच्या भूमिकेतून कीर्तनाचे 4 अंग पडतात. अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन हे कीर्तनाचे 4 अंग आहेत. कीर्तनातला जो अधिकारी आहे, कोण अधिकारी आहे? ज्यांचं कीर्तन आहे ते त्या कीर्तनाचे अधिकारी असूच शकत नाही. कोणाला काही शंका असतील ना, कीर्तन संपल्यानंतर मी इथंच असणार आहे. कीर्तनकार त्या कीर्तनाचा अधिकारी असूच शकत नाही. ज्यांचा अभंग कीर्तनाला प्रमाणित केला जातो ते त्या कीर्तनाचे अधिकारी असतात. ते त्या कीर्तनाचे अधिकारी. आणि जिथं अधिकारी संत असतात तिथं तुमच्या आमच्या उद्धाराकरता विशिष्ट विषय असतो. ऐका, विशिष्ट विषय असतो. कारण ते विषय घेऊन तुमचा आमचा विचार करूनच ते या मृत्यू लोकामध्ये अवताराला आलेले असतात. शोधूनिया आले संत, शोधूनिया आले संत, शोधूनिया आले संत, आले संत, शोधूनिया आले संत. हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, जगाचे शोधोनिया संत आले. तुमचा आमचा विचार करून संत आलेले असतात. म्हणून तुमच्या आमच्या दृष्टीने संत अवताराला येऊन विशिष्ट अधिकार प्राप्त करून त्यांचा एक विशिष्ट विषय असतो. जिथं अधिकारी असतो तिथं विशिष्ट विषय असतो. ऐका, आणि त्या विषयाचा आपला अनन्य संबंध असतो. अधिकारी, संबंध, विषय आणि सगळ्यात महत्वाचं कीर्तनकाराची जबाबदारी आहे प्रयोजन साधन ही कीर्तनकाराची जबाबदारी आहे. कशा करता कीर्तन करायचे, कशा करता कीर्तन ऐकायचे, कशा करता कीर्तन करायचे, विचारा कीर्तन करा. माईच्या बाजूला कशा करता कीर्तन करायचे, कीर्तनकाराचं कीर्तनाचं प्रयोजन काय, बोलूच ना. कीर्तनाचं प्रयोजन काय, कशा करता कीर्तन करायचं,
आणि कशा करता कीर्तन ऐकायचं? नुसतं ऐकण्याकरता कीर्तन ऐकायचं। एस टी स्टँडवर गेल्यानंतर आमच्या एस टी महामंडळानं स्टँडवर आलेल्या प्रवाशांना मार्गस्थ करण्याकरता, दिशा देण्याकरता तिथं कंट्रोल कॅबिन तयार केली एस टी महामंडळानं। आणि त्या कंट्रोल कॅबिनमध्ये कंट्रोलरची नेमणूक केली। तो कंट्रोलर आपली ड्युटी सुरू झाल्यापासून तो बोलत राहतो, लेक्चर देत राहतो। तो कंट्रोलर त्याचं बोलणं, त्याचं लेक्चर नुसतं ऐकाय करताय। हो, कंट्रोलरचं लेक्चर, कंट्रोलरचं बोलणं नुसतं ऐकाय करताय का? अरे त्याचं बोलणं ऐकून विशिष्ट गाडीत बसणं आणि मार्गस्थ होणं। स्टँडवर आलेल्यांची करमणूक करतात ती कंट्रोल कॅबिन। स्टँडवर आलेल्यांना विशिष्ट दिशेनं मार्गस्थ करण्याकरता ती कंट्रोल कॅबिन। त्याचं बोलणं नुसतं ऐकत नाही राहायचं। तसं कीर्तन कशा करता ऐकायचंय? मला कोणीतरी सांगत आहे म्हणून ऐकायचं। एक जण तर आम्हाला भेटला महाराज, फक्त कीर्तन करायचं, कीर्तन संपल्यानंतर भेटलं ते बरं। कीर्तन संपल्यानंतर दर्शना करता आला आणि दर्शन झाल्यानंतर तो बोलायला लागला, बाबा बाबा हे माझे जे काळेचे पांढरे झालेत ना, हे ऐकून ऐकून झाले। एवढं ऐकलंय मी, हे काळेचे पांढरे झालेत ना, हे ऐकून ऐकून पांढरे झाले। काय काय ऐकलं, कोणाचं ऐकलं, एवढं ऐकलंय। पुढं बोलला तो, बाबा मी वामन भाऊच्या कीर्तनात, ऐका, ज्यांनी वामन भाऊचे कीर्तन ऐकले आणि तो कीर्तन ऐकायला आमच्या समोर येऊन बसला, आम्ही काय मार्गदर्शन करणारे अशांना? ज्यांनी आधी या शुद्ध महात्म्यांचं श्रवण केलंय अशांना आम्ही काय मार्गदर्शन करू शकतो? तो बोलत होता, मी वामन भाऊच्या कीर्तनात होतो। तेवढ्यात त्याच्याजवळ दुसरा उभा राहिलेला नाही। तो लगेच बोलला, म्हणला बाबा हा म्हणतो मी वामन भाऊच्या कीर्तनात होतो, परंतु माळ घातली का विचाराल? म्हणजे यांनी काय केलं, वामन भाऊला सुद्धा ऐकून ऐकून वाट लावलं आणि ऐकायला आमच्या समोर। ऐकता ऐकता काळेचे पांढरे झाले आणि परत काळे करून ऐकायला बसले। दिशा काय मिळणार आहे, दशा काय प्राप्त होणार आहे? म्हणून कीर्तन म्हणजे विशिष्ट दिशाही आहे आणि कीर्तन म्हणजे विशिष्ट जीवनामध्ये दशाही आहे। ज्या पदानं जीवनाला दिशा मिळते आणि ज्या पदानं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विशिष्ट दशा प्राप्त होते, ते असणारं प्रमाण संत प्रमाण। आणि संत प्रमाणाकरता संतांच्या मुखातलं वचन आणि संतांच्या मुखातला शब्द, तो शब्द आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने भावार्थ दीप म्हणून तो वाङ्मयामध्ये किंबहुना ज्ञानेश्वरीमध्ये तो शब्द प्रमाण म्हणून मानलेला आहे। तो शब्द इथं प्रमाण आहे। आपण सर्व वारकरी नित्यनेम मालिकेमध्ये आपल्याला नित्य संध्या म्हणून, नित्यनेम म्हणून ज्ञानोबारायांचा, नाथबाबांचा हरिपाठ हा प्रमाणित केलेला आहे। नित्यनेम हरिपाठ, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, आणि नित्यनेम नामी लक्ष्मी वल्लभ तयाजवळ। लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, तयाजवळी म्हणजे कोणाजवळी? नित्यनेम नामी तयाजवळी लक्ष्मी वल्लभ।
आणि नित्य नियम नामी तेच प्राणी दुर्लभ. अरे बा, हा नित्य नेम आहे आपल्या सर्वांकरता. जे संतांच्या मुखातलं पद आहे, संतांच्या मुखातला शब्द जो आहे, ज्या शब्दाच्या भूमिकेतून संतांचा सामान्य रूप अधिकार आहे, शक्तिरूप अधिकार आहे आणि विशेष रूप अधिकार आहे. कोणत्या भूमिकेतून संतांचा सामान्य रूप अधिकार आहे, कोणत्या भूमिकेतून संतांचा विशेष रूप अधिकार आहे आणि कोणत्या भूमिकेतून संतांचा शक्तिरूप अधिकार आहे. माझा विषय तो नाही, परंतु तरी बोलून जातो. प्रतिष्ठान नगरीमध्ये ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. ज्ञानोबारांच्या मुखातल्या जो शब्द आहे त्या शब्दानं, आपल्या मुखातल्या शब्दानं ज्ञानोबारायानं त्या रेड्यावर शक्तिपात केला. ऐका, ज्ञानोबारांनी आपल्या मुखातल्या शब्दानं रेड्यावर शक्तिपात केला. नेवाशाला ज्ञानोबारांनी आपल्या मुखातला शक्तिपात प्रेतावर केला. तुकोबारांनी आपल्या मुखातला शक्तिपात आनंद डोहातल्या दगडावर केला. तुकोबारायामुळं दगड तरले नाही, तुकोबारायच्या मुखातील शब्दाच्या अधिकारातून दगड तरले. कोणते दगड तरले? ज्या दगडाचा आणि अभंगाचा अनन्य संबंध आला तेच दगडच तरले. उदकामाची वया विश्वजना मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. विठ्ठल मुखातला शब्द आहे म्हणून त्या शब्दाला केवळ शब्द म्हटलेलं नाही, ते शब्द नव्हती रेखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ते केवळ शब्द नाही, ज्या शब्दाच्या भूमिकेतून भक्तीचा जन्म होतो, ज्या शब्दाच्या भूमिकेतून परमात्मा दर्शनीय होतो आणि ज्यांच्या मुखातल्या शब्दातून प्रत्येकाच्या ठिकाणी स्वरूप दर्शन होतं, तो शब्द संप्रदायामध्ये त्या शब्दाला भावार्थ दीप म्हणून शब्द म्हटलेला आहे. दुसरी भूमिका, हे भावार्थ दर्शन, भावार्थ दीप, प्रत्येकाच्या भावाचं दर्शन घडवणारा, प्रत्येकातला भाव प्रज्वलित करणारा, जागृत करणारा जो शब्द आहे, त्या शब्दाच्या आधारानं ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य केलं. ऐका, संपवतो अभंगाची कारण मीमांसा. त्याच भावातून ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य केलं. त्याच भावातून ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपानं व्यक्त झाले. ज्ञानेश्वरीचं जर चिंतन केलं, ज्ञानोबारायांच्या मुखातल्या शब्दाचं श्रवण मनन चिंतन निजध्यासन तत्व पदार्थ शोधन आणि साक्षात्कार, या शब्दाचे श्रवणीय भावातून 6 अंक तयार होतात. पहिलं श्रवण, दुसरं मनन,
चिंतन, निधध्यासन, तत्वपदार्थ शोधन आणि शेवटचा साक्षात्कार. ज्ञानेश्वरी हा साक्षात्कार अनुभव आहे, चमत्कारी नाही, साक्षात्कारी. रेडा बोलवणं हा चमत्कार नाही, भिंत चालवणं चमत्कार नाही, हा चमत्कार नाही. आणि प्रेताला जिवंत करणं हा चमत्कार नाही, हा ज्ञानोबारांचा संतांचा सामान्य अधिकार नाही. नोही हा सामान्य, नोही हा सामान्य, नोही हा सामान्य महिमा संतांचा, नोही हा सामान्य महिमा संतांचा. दैवत्य हातीचा मूर्ती जेवी, दैवत्य हातीचा मूर्ती जेवी, नोहे हातामध्ये दैवत्य हातीचा मूर्ती जावी. महिमा संतांचा. मैशी पुत्रा मुखे बोलावणे श्रुती, विनती बैसोनिया, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. विठ्ठल हा संतांचा विशेष अधिकार आहे, विशेष अधिकारी का हा संतांचा. भिंत चालवणं, रेडा बोलवणं आणि मूर्तीला जीव घालणं हा संतांचा विशेष अधिकार आहे, विशेष महिमा. हा विशेष महिमा संतांचा का आहे तर संतांच्या मुखातल्या शब्दामुळं भिंत चालवली, संतांच्या मुखातल्या शब्दामुळं रेडा बोलला आणि संतांच्या मुखातल्या शब्दामुळं मूर्तीला नैवेद्याची. दूध पियो मोरे गोविंदला, नामदेव महाराजांच्या मुखातला शब्द आहे. हा शब्द शास्त्राकरता हा शब्द हा प्रमाण मानलेला आहे. म्हणून या शब्दाच्या 3 भूमिका हरिपाठामध्ये तयार होतात. पहिली भूमिका, संतांच्या मुखातल्या शब्दाला शास्त्र प्रमाण आहे. ऐका बरं, संतांच्या मुखातल्या शब्दाला शास्त्र प्रमाण आहे. संतांच्या मुखातल्या शब्दाला आत्मा किंवा परमात्मा प्रमाण आहे आणि संतांच्या मुखातल्या शब्दाला श्री गुरु प्रमाण आहे, म्हणजे संत प्रमाण आहे. विठ्ठल प्रमाण हरिपाठामध्ये संतांच्या मुखातल्या शब्दाला शास्त्र प्रमाण आहे. वेदशास्त्र प्रमाण,
शास्त्र प्रमाण हरिपाठातलं शास्त्र प्रमाण. दुसरं प्रमाण आहे परमात्मा प्रमाण किंवा आत्मप्रमाण. ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान. हे दुसरं परमात्मा प्रमाण किंवा आत्मप्रमाण. आणि तिसरं प्रमाण आहे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. हे स्त्री गुरु किंवा संत प्रमाण आहे. विठ्ठला हे तिन्ही प्रमाण संत वचनाला प्रमाणित असल्यामुळं तो संतांच्या मुखातला शब्द तुमच्या आमच्या करता भावार्थदीप आहे. म्हणून संतांच्या मुखातला शब्द ब्रह्मचित्कला आहे. म्हणून संतांच्या मुखातला शब्द ब्रह्मानंदू लहरी आहे. विठ्ठल कारण हा शब्द ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांच्या मुखातला शब्द आहे. ज्या शब्दाचं प्रमाण मी ब्रह्मानंदू लहरी, ज्या शब्दाचं प्रमाण मी ब्रह्मचित कला आणि ज्या शब्दाचं प्रमाण मी भावार्थ दीप म्हणून मी चिंतन केलं. ही त्रिपुटी ज्ञानोबारांच्या मुखातल्या पदाला हे तीन प्रमाण आहेत. परत शास्त्र प्रमाण आहे, परमात्मा प्रमाण आहे आणि संत प्रमाण. हे तिन्ही प्रमाण ज्ञानोबारांच्या संतांच्या मुखातल्या शब्दाला आहे. परंतु तो शब्द ज्या वेळेला शब्द रूपात येतो त्यावेळेला अभंग म्हणा, ओवी म्हणा, कारण अभंग ओवी हे साहित्याचे प्रकार आहेत. ऐका, साहित्याच्या प्रकाराचा विचार करून संतांचं वाङ्मय आपल्याकरता सिद्ध आहे. व्याकरणाचा विचार करून संतांचं वाङ्मय आपल्याकरता प्रमाण आहे. ज्ञानेश्वरीमध्ये व्याकरण आहे, ज्ञानेश्वरीमध्ये शास्त्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी आपलं अस्तित्व ज्ञानेश्वरीला दिलेलं आहे. संपली अभंगाची कारण मीमांसा. ज्ञानोबारायांनी ज्ञानोबारायांचं जर यथार्थ दर्शन घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीकडेच वळावं लागेल, ज्ञानेश्वरीकडेच यावं लागेल. केवळ ज्ञानोबारायांचा जय जयकार करून ज्ञानोबारायांचं दर्शन होणार. ज्ञानोबारायांचं जर दर्शन यथार्थ दर्शन हवं असेल तर ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक पदामध्ये या, ज्ञानेश्वरीच्या वाङ्मयामध्ये या किंवा ज्ञानेश्वरीत या. ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं श्रवण करा, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं श्रवण केलेलं मनन करा, चिंतन करा. ज्ञानोबाराय आपल्याला दर्शनीय झाल्याशिवाय राहणार. कारण का ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायाने आपला अंतःकरण समर्पित केलेलं आहे. अंतःकरणाला अनुसरून आपलं अस्तित्व ज्ञानेश्वरीमध्ये सिद्ध केलेलं आहे आणि ज्ञानोबारायाने आपल्या अंतःकरणातला भाव ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक पदामध्ये सिद्ध केलेला आहे. तो भावच व्याप्त असणारा भाव, त्या भावालाही विश्वदर्शन म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भावाला विश्वशांतीचा यज्ञ म्हटलेला आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे विश्वशांती करता केलेला वाक्यज्ञ. ज्ञानेश्वरी म्हणजे विश्वशांती करता केलेला वाक्यज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे विश्वशांतीचा संदेश आहे आणि ज्ञानेश्वरी म्हणजे परमात्म्याचं विश्वरूप दर्शन आहे. सर्व संघ ज्ञानेश्वरीच्या एकेका पदामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या अंतःकरणातल्या भावानं व्यक्त केलेलं आहे. शेवटची भूमिका ठेवतो. संत म्हणजे ऐका ऐका, संत म्हणले, संत म्हणजे बांधलेली शिदोरी आहे. ऐका, संत म्हणजे बांधलेली शिदोरी आहे.
आणि त्या संतांचं वाङ्मय म्हणजे सोडलेली शिदोरी. आपण सर्व शिकतोय. ड्युटीवर जाताना, शेतावर जाताना आपण घरून शिदोरी घेऊन जातो. आजच्या काळामध्ये शिदोरी शब्द कळणारा नाही, समजणारा नाही, पटणार सुद्धा नाही. मग तुमच्या करता मी बोलतो, शिदोरी म्हणजे ड्युटीवर जाताना, शेतावर जाताना डबे घेऊन जातो. भाषा लवकर कळेल, कारण आपण डब्याकडे आलो ना, शिदोरीतून डब्याकडे आलो. मग आपण शेतावर ड्युटीवर जाताना डबे घेऊन जातो, शिदोरी घेऊन जातो. मग ती शिदोरी कोणाकरता घेऊन जातो? म्हणा आपल्याकरता. नुसती आपल्या करता नाही, आपल्याला आपल्या जीवनात त्या शिदोरीचा संबंध आला पाहिजे. म्हणून ती शिदोरी आपल्या कर्माकडे जाताना, जो कर्मयोग आहे ज्ञानेश्वरी, त्या कर्माकडे जाताना आपण शिदोरी घेऊन जन्माला आलो. परंतु आपली शिदोरी आपल्याला तृप्ती देऊ शकत नाही, परिपूर्णता जीवनामध्ये देऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त करण्याकरता आपण त्या त्या कर्माकडे जाताना, त्या त्या कामाकडे जाताना करून शिदोरी बांधून नेतो. मग बांधून नेलेली शिदोरी रानात गेल्यानंतर, आपल्याला भूक लागल्यानंतर ती बांधलेली शिदोरी सोडतो की नाही? सोडतो की नाही? जर बांधलेली शिदोरी सोडताच आली नाही तर तृप्ती मिळेल का? मिळणारच नाही. बांधलेली शिदोरी सोडल्याशिवाय तृप्ती मिळणार नाही. संत आपल्या जीवनामध्ये तृप्ती मिळवण्याकरता, जीवन पूर्णत्वाला जाण्याकरता संतांचा अवतार आहे. जर संतांचा अवताराचं प्रयोजन आपल्या जीवनात जर झालं नाही तर तयाचे जी आले म्हणून काही, वरी मरण चांग ऐके जया प्राण्यांच्या ठाई, ही अज्ञानाची आवडी नाही. तयाचे जी आले म्हणू काही, वरी मरण चांग. ज्ञानोबाराय व्यक्त होतात. मूर्त ज्ञान ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सिद्ध केलेलं आहे. आणि ती तुमच्या आमच्या उद्धाराकरता, तुमचं आमचं जीवन पूर्णत्वाला जाण्याकरता ज्ञानोबारायांनी आपल्या अंतःकरणातल्या विश्वव्यापक भावातून तुमच्या आमच्या उद्धाराकरता त्या भावाची शब्दाच्या रूपानं गाठ मारली. गाठ आपला व्यापक भाव ज्ञानोबारायांनी तुमचा आमचा जीवपणा स्वीकारून ज्ञानोबारायांनी व्यापक असणारा भाव शब्दाच्या रूपानं त्या भावाला शब्दामध्ये बांधील केलं. शब्दामध्ये बांधलं. अहो, ज्ञानेश्वरीच्या अधिकाराच्या संबंधानं जनाबाई चिंतना करता, सेवे करता घेतलेल्या प्रथम चरणामध्ये तोच भाव्य भावा
जय 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 गौवार कुमारी जय 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 अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमाठी श्री संत जनाबाई महाराज ज्ञानेश्वरीच्या संवादाला आपला भाव व्यक्त करतात. ज्ञानेश्वरीचं अस्तित्व ज्ञानेश्वरीचा अधिकार जनाबाई आपल्या अंतःकरणातल्या भावानं ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतात. ज्ञानेश्वरीच्या पाया नाही पडत, ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतात. परंतु ज्ञानेश्वरीचं दर्शन करताना आपल्या अंतःकरणातल्या भावाच्या आधारानं ज्ञानेश्वरीचं दर्शन करतात. म्हणून जनाबाई ज्ञानेश्वरीचा अधिकार तुमच्या आमच्या दृष्टीने जनाबाई प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानेश्वरीचा अधिकार जनाबाई व्यक्त करतात. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीतलं प्रत्येक पद म्हणजे प्रत्येक अक्षर हा ज्ञानोपारायणचा भाव आहे. एक 5-7 मिनिटं घेतो. ज्ञानेश्वरीतला प्रत्येक अक्षर प्रत्येक पद बरोबरायचं एक ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने एक अभंग गेलेला आहे. परंतु तो कुणीतरी तो शेपक प्रकरणामध्ये त्या अभंगातला भाव तुकोबारा व्यक्त करतात. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानेश्वरीच्या एका अक्षरामध्ये माझा रमाकांत म्हणजे माझा परमात्मा आहे. एक एक अक्षर शास्त्रामध्ये अक्षर ब्रह्म वेदाच्या भाषेमध्ये ओम एकाक्षर ब्रह्म आणि त्या पदाच्या संबंधानं सर्व खलविदं ब्रह्म. तत्वमशी अहम ब्रह्मास्मी ऐमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म या वेदाच्या ज्या 4 ऋचा शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. या 4 ऋचाच्या आधारानं एक अक्षर जे संतांच्या मुखातलं अक्षर आहे त्या अक्षराला ब्रह्म म्हटलेलं आहे. ब्रह्म त्याला अक्षर ब्रह्म म्हटलेलं आहे. जसं मी अगोदर उभी देऊन गेलो, ज्ञानेश्वरीतला शब्द हेच ब्रह्म आहे. ज्ञानेश्वरीतला शब्द हाच देव आहे. शब्दाशिवाय आमच्या जीवनात दुसरं काहीच नाही. शब्दच शास्त्र आहे, शब्दच शस्त्र आहे, शब्दच पूजा आहे, शब्दच देव आहे आणि शब्दच त्या देवाचा गौरव आहे. अनागरी शब्दांची सरत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्देची गौरव पूजा करू.
आमच्या जीवनात आमचं सर्व काही आहे तो शब्द आहे, आणि ज्या शब्दाला ब्रह्म म्हणतात आणि ज्या शब्दातून क्षर अक्षर या दोन भूमिका जन्माला येतात. जरा गीतेचं चिंतन जर केलं, क्षर आणि अक्षर या दोन्हीचा संबंध, ज्या शब्दानं क्षरही आणि अक्षरही, क्षरही ब्रह्म आहे आणि अक्षर ब्रह्म आहे. वेदामध्ये तीच श्रुती ओम एकाक्षरम ब्रह्म, ज्या पदाच्या आधारानं, माफ करा, ज्या शब्दातून परमात्म्याचं दर्शन आहे, ज्या शब्दातून संतांचं दर्शन आहे आणि ज्या शब्दातून तुमचं आमचं स्वरूप दर्शन आहे, म्हणून जनाबाई त्या शब्दाचं चिंतन आपल्या अंतःकरणातल्या भावातून ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक पदाचं चिंतन करताना ते पद म्हणजे भाव अक्षराची गाठी. अक्षरानं तो ज्ञानोबाराने आपला भाव शब्दाच्या रूपानं ज्ञानेश्वरीमध्ये बांधला. आपला भाव बांधला. तो शब्द कशा करता बांधला तर तुमच्या आमच्या अंतःकरणातला भाव प्रज्वलित करण्याकरता, आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करण्याकरता ज्ञानेश्वरीचा भाव ज्ञानोबारायने आमच्या जनाबाईंनी प्रमाण मानला. म्हणूनच ज्ञानोबाराई जनाबाई ज्ञानेश्वरीच्या संबंधानं चिंतन करतात. भाव अक्षराची गाठी, अक्षरानं ज्ञानोबारायांनी आपल्या भावाची गाठ बांधली. गाठ ज्ञानोबारायांचं दर्शन होतं का? पहिल्यांदा पारायणाकडंच कोणी यायला तयार. महाराज म्हणजे तसे नाही येत ना, तुम्हाला ग्रंथ अर्पण, ग्रंथ वाचकाला ग्रंथ वेळ. अगोदर महाराज तर बोलले, जे पारायणा बसतील त्यांना सगळ्यांना सगळे कपडे केले जातील. काय ग्रंथाच्या भूमिकेत येण्याकरता कोणते सायास आहे, तरीही कोणी त्याकडे न पाहे रे, कुणी त्याच्याकडं पाहायला तयार नाही, कुणी यायला तयार नाही. कुठं ग्रंथाकडं कीर्तनाला बसायला जागा पुरत नाही आणि ज्ञानेश्वरीकडं कोणी यायला तयार. आमचे सप्ताह समाजाला कुणीकडे घेऊन चालले याचा विचार आजच्या काळामध्ये या व्यासपीठानंही करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी आजच्या काळामध्ये त्याचं चिंतन करणं, विचार करणं अत्यंत काळाची गरज आहे. विठाला ज्या पदाचं चिंतन जनाबाई त्या अक्षरातला भाव म्हणूनही चिंतन करतात आणि तो शब्द म्हणजे तुमच्या आमच्या उद्धारा करतात, ब्रह्मज्ञान म्हणूनही करतात. भाव अक्षर आणि ब्रह्मज्ञान या दोन पदाचा संगम जनाबाईंनी प्रस्तुत अभंगामध्ये सिद्ध केलेला आहे. ब्रह्मज्ञान आणि भाव अक्षर, ज्ञानेश्वरीतला शब्द म्हणजे भाव दर्शन आहे, ज्ञानेश्वरीतला शब्द म्हणजे भाव अक्षर आहे आणि ज्ञानेश्वरीतला शब्द म्हणजे तुमच्या आमच्या करता ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान ज्ञानोबारायांनी ते संपूर्ण विश्वाचं तुमचं आमचं अधिष्ठान, त्या ब्रह्माचं अस्तित्व सिद्ध करण्याकरता ज्या शब्दाची भूमिका तयार केली त्या शब्दाला ज्ञान म्हणून म्हटलेलं आहे आणि त्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणून म्हटलेलं आहे. विठाला या पद्धतीनं आईनं आपल्या बाळाच्या संबंधानं, ऐका, केवळ जन्म देते तिला आई म्हटलेलं. परत ऐका,
परत ऐका आणि शेवटचंच ऐका, शेवटचे 5 मिनिटं. केवळ जन्म देते तिला आई म्हटलेलं नाही. तुकोबाच्या वेळेचा विचार करून तुकोबाईच्या मुखातनं शब्द मी माझ्या बोलण्याला प्रमाणित करतो. ओटी भारवाहे त्याचे सर्वस्वई साहे. अन्वय करतो आता. लेखुराचे हितवाहे ओटी भारवाहे आणि त्याचे सर्वस्वई साहे. याच्यात आई कुठंच म्हटलं नाही. संपूर्ण भागामध्ये आई हा शब्दच नाही. ऐका, फक्त त्या भावाला अंडर केली. लिकुराचे हितव आहे, कोटी भारव आहे आणि त्याचे सर्वस्वईस आहे. या भावाला आई म्हणतात. आई म्हणजे केवळ जन्म देते एवढं नाही. आई 2च पद आहेत, आ आणि ई. आ म्हणजे प्रत्येकाचा आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ई म्हणजे ईश्वरवाचक आणि आ म्हणजे आत्मवाचक किंवा परमात्मवाचक. परमात्म्याचा आणि आपल्या आत्म्याचा आणि ईश्वराचा जिथं संगम होतो त्या पदाला आई म्हणतात. तशी भाव, ज्ञानोबांचा भाव, तुमचा आमचा जागृत होणारा भाव, त्या भावाच्या दृष्टीने तुमच्या आमच्या भावाचा विचार करून, संपूर्ण विश्वाच्या अधिष्ठानाचा विचार करून आणि दोन्हीचा संबंध या पदामध्ये ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या उद्धाराकरता भक्तीमध्ये बांधील शब्द केला ना, त्या शब्दाला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या शब्दाच्या भूमिकेतून ज्ञानेश्वरीला जनाबाई माय म्हणजे आई म्हणतात. ते हे मायू ज्ञानेश्वरी भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी पाठवेदे बरं. ती हे माय ज्ञानेश्वरी, हे ज्ञानेश्वरी ती ही माय. माय म्हणजे काय? माय म्हणजे माय हा पद बुद्धीकडे जातो तुमच्या आमच्या, आणि माय हा शब्द आईकडे जातो. ज्ञानोबांच्या संपूर्ण अभंग गाथ्याचं जर चिंतन केलं, वाङ्मयाचं जर चिंतन केलं तर ज्ञानोबाराय साजनी माये, आपल्या वाङ्मयामध्ये माये आणि साजनी या 2 पदाचा संबंध बुद्धिवाचक पदाने करतात. रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो कुणीही साजनी. पैठणची एक आळंदीतली कुठलीही साजनी, कोण साजनी आहे तर ही प्रत्येकाच्या ठिकाणी असणारी बुद्धी, ज्यांना बुद्धी आहे त्यांच्याकरता ज्ञानेश्वरी ही माय म्हणून सांगितली.
माय ते हे माय ज्ञानेश्वरी. माय माय सुद्धा बुद्धिवाचक पद आहे. माय एका जनार्दनी माय करो घरा प्रति जाय. कृष्ण जाणावे ते काय कोणीतरी सांगागे. नाथ महाराज बोलतात माये हा बुद्धिवाचक पद येतो. कारण का त्या बुद्धीचा आणि ज्ञानेश्वरीच्या पदाचा संबंध यावा. बुद्धीचा आणि ज्ञानेश्वरीतल्या शब्दाचा जर संबंध जर आला ना तर भाव अक्षराची गाठी आणि ब्रह्मज्ञानाने गोमटी. म्हणून ती ही माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वर संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये ईश्वरी सत्ता स्वीकारतात. ज्ञानेश्वरीमध्ये ईश्वरी सत्ता स्वीकारतात. परंतु आपल्या अंतःकरणातल्या भावाच्या आधारानं ज्ञानेश्वरी म्हणजे माहेश्वरी जनाबाई व्यक्त करतात. माहेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीची व्याप्ती. संतान करता ज्ञानेश्वरीची व्याप्ती सिद्ध करण्याकरता जनाबाई ज्ञानेश्वरीचा भाव माहेश्वरी म्हणून व्यक्त करतात. संत जना माहेश्वरी म्हणून त्या ज्ञानेश्वरीची जयंती नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये पत्रिकेमध्ये 2 अंगानं जयंती आपल्या समोर प्रकाशित केलेली आहे. शेके 1272 तई टीका केली ज्ञानेश्वरे. ज्ञानोबारांच्या मुखातला आपल्या स्त्री गुरूंना प्रमाण मानून पैस खांबाला प्रमाण मानून ज्ञानोबारांच्या मुखातून ज्या दिवशी तो भाव शब्दाच्या रूपाने व्यक्त झाला तो असणारा काळ तो असणारा पर्व ज्ञानेश्वरी करता जयंतीला प्रमाण मानलेलं आहे. त्या पदानं ज्ञानेश्वरीची जयंती ही 735वी जयंती वर्षी आणि ज्ञानेश्वरी संपूर्ण तयार झाली. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्रिगुरूंच्या चरणी समर्पित केली आणि त्या ज्ञानेश्वरीच्या संबंधानं ज्यांच्या दरबारामध्ये हा ज्ञानेश्वरी जयंतीचा सप्ताह हा भक्तिमय सोहळा आयोजित केला जातोय नाथ महाराजांच्या दरबारात. का? कारण ज्ञानोबारायांनी 7/9/35 ग्रंथ श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित केल्यानंतर त्या ज्ञानेश्वरीला प्रमाण म्हणून
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्या 5 ओव्या दिलेल्या त्या 5 ओव्यामध्ये जी खऱ्या अर्थानं कपिला षष्ठी ज्या पर्व काळाला या ज्ञानेश्वरी जयंतीचा प्रतिवर्षी सप्ताह आयोजित केला जातो ती शेके 1576 तारण नाम संवत्सरे या 5 ओव्या एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रमाण म्हणून दिल्या. कारण का ज्ञानेश्वरी पाठी जो उभी करील मराठी जसं एक विशिष्ट पत्रावर त्या पत्रातला मजकूर काय असेल ते, परंतु त्या पत्राच्या खाली जर कलेक्टरची जर सही जर झाली परत त्या कागदावर कोणालाच काही लिहिता येत नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी 9033 ओव्याचं तुमच्या आमच्या करता जे पत्र लिहिलं, ज्या पत्राला ब्रह्मीभूत मुरलीधर महाराज दूत म्हणून ज्या पत्राला ब्रह्मपत्र म्हणून उल्लेख करतात ज्ञानेश्वरीचा, आणि ज्ञानेश्वरी तयार झाली नेवाशाला आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित केली. ज्ञानोबारायांनी आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी स्वीकारली आणि तिथंच ज्ञानोबारायांना श्री गुरूंनी भाव व्यक्त केला. ज्ञाना 9035 ओव्या तुझ्या मुखारविंदातून भाव अक्षराची गाठी म्हणून ज्ञानेश्वरी तयार झाली. परंतु ज्ञानेश्वरीतला संपूर्ण भाव गीतेकडे जातो आणि ती गीतेवर केलेलं भाष्य आहे, गीतेवर टीका केलेली आहे ती ज्ञानेश्वरी. त्याच्यात तुझा अनुभव काय हे सर्व तू गीतेवर बोललास, गीतेवर टीका केली, परंतु तुझा अनुभव काय. ज्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना असं म्हटले त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर तिथंच नेवाशाला ज्ञानोबारायांनी 785 ओव्याचं आपला अनुभव स्त्री गुरु समोर सिद्ध करण्याकरता अमृत अनुभव ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ करता स्वतःच्या अनुभवासहित निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित केला. तत्व नाथ महाराजांनी त्याच ज्ञानेश्वरीचा शुद्ध भाव 5 ओव्यातून ज्ञानेश्वरीच्या संबंधाने सिद्ध केला. तो असणारा पर्व काळ जो आहे तो असणारा 1576 म्हणजे 1506 हा पर्व काळ स्वीकारून आज त्या ज्ञानेश्वरीचा एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या संबंधानं संशोधन केल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची जयंती ही 441वी जयंती. संबंध ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या संबंधानं आपल्या समोर सिद्ध होतोय. म्हणून ज्ञानेश्वरीच्या जयंतीचा सप्ताह नाथ महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये वैकुंठवासी ब्रह्मीभूत बंशीबा महाराज तांबे यांच्या आशीर्वादानं हरिभाऊ महाराज चौधरी यांनी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन हा ज्ञानेश्वरी जयंतीचा पवित्र पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये साधण्याकरता ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि या भक्तिमय सोहळ्यामध्ये आजची कीर्तन सेवा महाराजांनी आज्ञा केली. खऱ्या अर्थानं इथं आज्ञा नाही, इथं नुसतं म्हणायचं नाही सेवेकरता घेतलेला अभंग म्हटलं जातं फक्त, परंतु तो अभंग केवळ पाकिटाकरता घेतला, सेवेकरता घेतलाच जात, परंतु केवळ सेवा ज्याला करायची असेल ना त्यांनी या ज्ञानेश्वरीच्या सप्ताहात येतो. आणि ज्यांच्या भाग्यामध्ये केवळ सेवा असते त्यांनाच त्यांच्या भाग्यानं इथं सेवा करण्याची संधी मिळते. म्हणून आज मला नाथ महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं
ज्ञानेश्वरीच्या संबंधानं भाव व्यक्त करण्याची मला संधी प्राप्त झाली. नवे नवे ही संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी ज्ञानेश्वरी सेवा मंडळ या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि वेळ आपला संपला. झालेलं चिंतनरूपी सेवा अधिष्ठान शांतीब्रह्म एकनाथ महाराज विश्वसंत विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी हा सेवाभाव ही सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय